Hello everyone. Today we are going to learn the next point, name is graphical representation of data. बघा, मागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा म्हणजे काय आणि डिफरंट टाइप्स ऑफ डायग्राम्स म्हणजे काय. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा म्हणजे काय आणि ग्राफ्सचे डिफरंट टाइप्स कोणकोणते आहेत ते पाहायचं आहे. आता पहिल्यांदा आपण पाहूयात ग्राफ्स म्हणजे काय. द ग्राफ्स आर द चार्ट्स कन्सिस्टिंग ऑफ पॉइंट्स, lines and curves. Diagrams काय होतं रे? Diagrams is consisting of bars and circle only, but graphs are the charts consisting of points, lines and curves. चार्ट्स आर ड्रॉन ऑन ग्राफ शीट ओनली. लक्षात ठेवा की चार्ट्स फक्त कशावर ड्रॉ करायचे आहेत तुम्हाला, म्हणजे हे ग्राफ्स फक्त ग्राफ शीटवरती ड्रॉ करायचे आहेत. आता बघा, सिम्पल बार डायग्राम, सब डिवायडेड बार डायग्राम, मल्टिपल बार डायग्राम, पाय चार्ट हे तुम्ही साध्या शीटवरती ड्रॉ केले तरी चालतात, कारण त्या डायग्राम्स फक्त लोकांना अट्रॅक्ट करण्याचं काम करतात, ते अट्रॅक्टिव्ह असतात. पण ग्राफ्समध्ये तसं नसतं की ग्राफ्समध्ये तुम्हाला ॲक्युरेट स्केल लागतं आणि ॲक्युरेट स्केल काढलं तरच ग्राफ्स व्यवस्थित ड्रॉ होतात. कारण आणि ग्राफ्सवरून आपल्याला डिफरंट क्वांटिटीज काढाव्या लागतात, लाईक मेडियन, मोड. त्याच्यामुळे तुम्हाला ग्राफ्स स्केल घेताना ॲक्युरेट घ्यावं लागतं, तुम्हाला ग्राफ्स ॲक्युरेट काढावे लागतात, तेव्हा तुम्हाला त्यातून निघणाऱ्या क्वांटिटीजच्या व्हॅल्यूज ह्या ॲक्युरेट मिळतात. ठीक आहे, so that the entire data can be presented in the graph sheet. ओके, आता डिफरंट टाइप्स ऑफ ग्राफ्स बघा कोणकोणते आहेत. पहिला आहे हिस्टोग्राम, नंतर आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, नंतर आहे फ्रिक्वेन्सी कर्व आणि लास्ट आहे ओगिव कर्व, त्याला दुसरं नाव आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. आता आपण वन बाय वन बघूयात. पहिला आहे हिस्टोग्राम. आता हिस्टोग्राम म्हणजे काय बघा, when the data are classified based on the class interval, it can be represented the histogram. Histogram is just like a simple bar diagram with minor differences. There is no gap between the bars since the classes are continuous. बघा, सिम्पल बार डायग्राम आणि हिस्टोग्राममध्ये काय फरक आहे बघा. आता सिम्पल बार डायग्राममध्ये काय असतं की सिम्पल बार डायग्राममध्ये व्हेरिएबल घेतो एक्स ॲक्सेसवरती, फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सेस अँड प्लॉट द बार्स ऑन एक्स वाय प्लेन, असे बार्स आपण काढतो. सच डायग्राम इज कॉल्ड ॲज अ सिम्पल बार डायग्राम. आता सिम्पल बार डायग्राम आणि हिस्टोग्राममध्ये काय डिफरन्स आहे? सिम्पल बार डायग्राममध्ये काय आहे, देर इज द गॅप बिटवीन द बार्स. ह्याच्यात काहीतरी गॅप आहे, काहीतरी जागा मोकळी आहे दोन बार्समध्ये. ठीक आहे, पण हिस्टोग्राममध्ये तसं नसतं. हिस्टोग्राममध्ये काय असतं, ग्राफ ऑफ कंटिन्युअस रेक्टँगल. दोन बार्समध्ये कोणत्याही बार्समध्ये गॅप नसतो, त्याला म्हणायचं हिस्टोग्राम. मग हिस्टोग्रामची डेफिनेशन काय आहे, द ग्राफ ऑफ कंटिन्युअस रेक्टँगल. पण सिम्पल बार डायग्राममध्ये काय असतं, देर इज द गॅप बिटवीन दी बार्स. ठीक आहे, द बार्स आर ड्रॉन ओनली इन द आउटलाईन विदाउट कलरिंग ऑर मार्किंग ॲज इन द केस ऑफ सिम्पल बार डायग्राम. लक्षात घ्या की सिम्पल बार डायग्राममध्ये आपण काय करत होतो, काय काय पॅटर्न ड्रॉ करत होतो. तुम्हाला जसा कलरिंग करायचं आहे किंवा पॅटर्न ड्रॉ करायचं आहे तसं करत होता. पण हिस्टोग्राममध्ये कोणताही कलर फिल करायचा नाही किंवा कोणताही पॅटर्न ड्रॉ करायचा नाही. ठीक आहे, बघा, डायग्राम्समध्ये पॅटर्न ड्रॉ करतात पण तुम्हाला ग्राफ्समध्ये ते अलाउड नाही. The class intervals are to be presented in x-axis and the basis of the bars are respective class interval. Frequency are to be represented in a y-axis. The heights of bar are equal to the corresponding frequency. आता ह्याचा काय अर्थ आहे हे आपण एक्झाम्पल जसं येईल तसं पाहूयात. आता पहिल्यांदा बघू हाऊ टू ड्रॉ हिस्टोग्राम. हिस्टोग्राम कसा ड्रॉ करायचा. तर पहिली स्टेप आहे, इफ द क्लासेस आर इन्क्लुझिव्ह देन कन्वर्ट इट इन टू एक्सक्लुझिव्ह. जर क्लासेस तुमचे इन्क्लुझिव्ह असतील तर ते कन्वर्ट करून घ्यायचे एक्सक्लुझिव्हमध्ये. आता बघा, फॉर एक्झाम्पल मी क्लासेस काय दिले तुम्हाला की सपोज दिले 10 ते 20, 21 ते 31. क्लासेस कसे आहेत रे, इन्क्लुझिव्ह की एक्सक्लुझिव्ह? क्लासेस आहेत इन्क्लुझिव्ह. कारण का की इथं अप्पर लिमिट ऑफ ए करंट क्लास इज नॉट इक्वल टू द लोअर लिमिट ऑफ नेक्स्ट क्लास. हे दोघं काय सारखे नाहीत, म्हणून ह्याला म्हणायचं इन्क्लुझिव्ह क्लास. जर तुम्हाला क्लासेस देताना इन्क्लुझिव्ह दिले तर त्याला कन्वर्ट करून घ्यायचे एक्सक्लुझिव्हमध्ये. कसं कन्वर्ट करता इन्क्लुझिव्ह टू एक्सक्लुझिव्ह? प्रत्येक लोअर लिमिटमधनं 0.5 काय करायचं, वजा करायचे, आणि प्रत्येक अप्पर लिमिटमध्ये 0.5 काय करायचं, ॲड करायचं. बघा, 10मध्ये 0.5 वजा केले तर किती होणार आहे, 9.5, आणि अप्पर लिमिटमध्ये काय करायचे ॲड, सो 20.5. लोअरमधनं काय करायचे वजा, सो 20.5, आणि अप्परमध्ये काय करायचं ॲड 31.5. बघा, हे कसले क्लासेस आहेत आता, एक्सक्लुझिव्ह. मग जर क्लासेस तुम्हाला इन्क्लुझिव्ह दिले तर ते पहिले काय करून घ्यायचे, कन्वर्ट एक्सक्लुझिव्हमध्ये. कॅल्क्युलेट द क्लास विड्थ फॉर ऑल क्लासेस. क्लास विड्थ कशी काढतात की अप्पर लिमिट
मायनस लोअर लिमिट. तुम्हाला क्लासचं अप्पर लिमिट दिलं आणि लोअर लिमिट दिलं तर त्याचा डिफरन्स म्हणजे काय झाली क्लास विड्थ. आता थर्ड स्टेप आहे, त्या थर्ड स्टेपमध्ये दोन केसेस आहेत, केस 1 केस 2. बघा, जर इफ द क्लास विड्थ फॉर ऑल द क्लासेस इज इक्वल देन टेक द क्लासेस ऑन एक्स ॲक्सिस अँड द फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस. बघा, जर क्लास विड्थ तुम्ही जी काढली सेकंड स्टेपमध्ये ती जर सारखी आली तर डायरेक्ट क्लासेस एक्स ॲक्सिसवरती घ्यायचे आणि फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसवरती घ्यायची आणि प्लॉट द बार्स ऑन एक्स वाय प्लेन. ओके, मग ते बार्स काढायचे आणि त्याला हिस्टोग्राम म्हणायचं. पण आता केस 2 काय आहे, जर तुमची क्लास विड्थ अनइक्वल आली, वेगवेगळी आली, तर काय करायचं, तर त्यावेळेस असं करायचं की टेक क्लासेस ऑन एक्स ॲक्सिस. सेम क्लासेस एक्स ॲक्सिसवरती घ्यायचे, पण वाय ॲक्सिसवरती काय घ्यायची, फ्रिक्वेन्सी डेन्सिटी. आणि फ्रिक्वेन्सी डेन्सिटी कशी काढायची, तर क्लास फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय क्लास विड्थ. बघा, जर इक्वल असेल तर क्लासेस एक्स ॲक्सिसवरती घ्यायची आणि डायरेक्टली फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस घ्यायची. पण अनइक्वल क्लास विड्थ असेल तर काय घ्यायची, क्लासेस एक्स ॲक्सिसवरती घ्यायची आणि फ्रिक्वेन्सी डेन्सिटी कुठे घ्यायची, ऑन वाय ॲक्सिस. अँड प्लॉट दी बार्स ऑन एक्स वाय प्लेन सच चार्ट इज कॉल्ड ॲज द हिस्टोग्राम. त्याला काय म्हणायचं, हिस्टोग्राम. आता आपण एक एक्झाम्पल बघूयात. एक इक्वलचं क्लास विड्थचं बघूयात आणि एक अनइक्वल क्लास विड्थचं बघूयात. पहिलं आहे ड्रॉ द हिस्टोग्राम फॉर फॉलोइंग डेटा. तर डेटा दिला आहे तुम्हाला, सीड इल्ड करस्पॉन्डिंग टू नंबर ऑफ प्लांट्स दिलेले आहेत. आता बघा की तुम्हाला पहिली स्टेप काय सांगितलेली आहे रे, की हिस्टोग्राम जर ड्रॉ करायचा असेल तर पहिला इन्क्लुझिव्ह क्लास असेल तर एक्सक्लुझिव्ह करून घ्यायचे. बघा, आता ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला क्लासेस इन्क्लुझिव्ह दिलेत की एक्सक्लुझिव्ह, ह्याचं अप्पर लिमिट ह्याच्या लोअरशी सारखं आहे, अप्पर लोअर सारखं आहे, अप्पर लोअर सारखं आहे. त्यामुळे हे क्लासेस कसले आहेत तुमचे, ऑलरेडी एक्सक्लुझिव्हमध्ये, त्यामुळे कन्व्हर्ट करायची गरज नाही. ठीक आहे. आता नंतर काय आहे की पहिली स्टेप झाली, इन्क्लुझिव्ह असेल तर एक्सक्लुझिव्ह करून घ्यायचे. आता पुढची स्टेप काय आहे की तुम्हाला काय करायचं आहे, क्लास विड्थ काढायची. आता क्लास विड्थ कशी काढायची सांगितली, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता अप्पर लिमिट कोणतं आहे इथं, 3.5 आणि लोअर लिमिट काय आहे 2.5. सबस्ट्रॅक्शन केले, 3.5 मायनस 2.5 किती येणार आहे, 1. नंतर काय येणार आहे, 4.5 मायनस 3.5 1. 5.5 मायनस 4.5 दॅट इज 1. 6.5 मायनस 5.5 1. सगळ्याच्या क्लास विड्थ बघा काढल्या तर काय येतात, 1. इथं काय होतंय की तुमची प्रत्येकाची क्लास विड्थ किती येते, सारखी. ती किती येते, सगळ्याची क्लास विड्थ येते 1. ठीक आहे. आता आपल्याला पुढची केस घ्यायची. पुढची केस काय आहे की जर तुमची क्लास विड्थ फॉर ऑल क्लासेस जर सारखी असेल तर टेक क्लासेस ऑन एक्स ॲक्सिस अँड द फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस. फ्रिक्वेन्सी डेन्सिटी काढायची गरज आहे का, नाही, कारण इथं काय आहे तुमचे सगळ्याची क्लास विड्थ काय येते, सारखी येते. मग क्लासेस कोणकोणते आहेत, हे तुमचे जे सीडील दिलं आहे ते क्लासेस आहेत आणि ही तुमची काय आहे, फ्रिक्वेन्सी. चला मग आपण एक्स ॲक्सिसवरती क्लासेस घेऊ आणि वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी घेऊ. बघा, क्लासेस स्टार्ट कुठून होत आहे, 2.5 पासून. मग 2.5, 3.5, 4.5, 5.5, 6.5 सगळ्यात शेवट कोण आहे, 10.5. हे एक्स ॲक्सिसवरती घेतलं. आता वाय ॲक्सिसवरती काय घ्यायची, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय आहे, 4, 6, 10, 26, 24, 15, 10 आणि 5. सगळ्यात हायेस्ट कोणती आहे, 24. मग तुम्ही काय करा, 5चा डिफरन्स घेऊन फ्रिक्वेन्सी लिहा. 5, 10, 15, 20, 25 आणि 30. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे एक्स ॲक्सिसवरती जे दिलेले आहे ते काय आहेत, क्लासेस, आणि इकडे दिलेली फ्रिक्वेन्सी. आता पहिला क्लास कोणता आहे, 2.5 टू 3.5. फ्रिक्वेन्सी किती आहे, 4. 2.5 टू 3.5 फ्रिक्वेन्सी इज 4. सो ड्रॉ करायचा बार. नंतर 3.5 टू 4.5 किती आहे, 6. इथं 3.5, इथं 4.5, तिथं किती आहे, 6. नंतर 4.5 टू 5.5 किती आहे, 10. मग 10. नंतर 5.5 टू 6.5 26. सो 26. नंतर 6.5 टू 7.5 24. नंतर 7.5 टू 8.5 इट्स 15. नंतर 8.5 टू 9.5 इट्स 10. आणि 9.5 टू 10.5 इट्स 5. हे झालं हिस्टोग्राम, द ग्राफ ऑफ कंटिन्युअस रेक्टँगल. मग तुम्ही स्केल द्यायचं ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती किती घेतलं, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू तुम्ही किती घेतलेलं आहे, आता इथं 2.5, पण इथं कितीचा डिफरन्स आहे बघा, इथं 0 टू 2.5 2.5, पण इथं 2.5 टू 3.5 1चा डिफरन्स आहे. मग इथं लाईन काय करायची, ब्रेक करायची. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की एक्स ॲक्सिस ओरिजिनपासून सगळ्याचं डिस्टन्स इथं 1 1चा आहे. ठीक आहे. मग ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 ग्रॅम इल्ड घेतलं आहे तुम्ही. ठीक आहे, कारण एक्स ॲक्सिसला तुम्ही क्लासेस घेतलेत. आणि वाय ॲक्सिसला काय घेतलं आहे रे, वाय ॲक्सिसला तुम्ही घेतलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेतलं आहे, 5.
ती सगळ्याचा 5-5चा डिफरन्स आहे, 5-5चा डिफरन्स आहे. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 वाय ॲक्सिसला काय घेतले फ्रिक्वेन्सी म्हणजे प्लांट्स घेतलेत 5 प्लांट्स. ठीक आहे, तर हे झालं हिस्टोग्राम. जर तुम्ही ॲक्युरेट ड्रॉ केलं तर हा हिस्टोग्राम असा दिसणार आहे तुम्हाला. ठीक आहे, आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया, ड्रॉ हिस्टोग्राम. आता पहिले एक्झाम्पल बघितलं ते इक्वल क्लास विड्थचं, आता काय बघायचं आहे अनइक्वल क्लास विड्थचं. चला स्टेप बाय स्टेप जाऊयात. आता पहिली स्टेप काय आहे, इफ द क्लासेस आर इन्क्लुझिव्ह देन कन्व्हर्ट इट इनटू एक्सक्लुझिव्ह. आता बघा क्लासेस ऑलरेडी एक्सक्लुझिव्ह फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे कन्व्हर्ट करायची गरज नाही. आता दुसरी स्टेप काय आहे की तुम्हाला क्लास विड्थ काढायची आहे. आता क्लास विड्थ काढायची. क्लास विड्थ कशी काढायची, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता ह्याचं अप्पर लिमिट काय आहे 5, ह्याचं काय आहे 0. सो 5 मायनस 0 दॅट इज 5. हे 20 आणि हे काय आहे 5. सो 20 मायनस 5 दॅट इज 15. ही झाली क्लास विड्थ दुसऱ्याची. तिसऱ्याची काय आहे 30 मायनस 20 दॅट इज 10. 40 मायनस 30 दॅट इज 10. नंतर 60 मायनस 40 दॅट इज 20. आणि शेवटच्याची किती 100 मायनस 60 दॅट इज 40. इथं क्लास विड्थ काय दिसतं तर सगळ्याच्या काय आहेत डिफरंट आहेत, वेगवेगळ्या आहेत. मग तुम्हाला काय काढावं लागतं, फ्रिक्वेन्सी डेन्सिटी काढावी लागते. मग त्यासाठी आपण पहिली फ्रिक्वेन्सी डेन्सिटी काढूयात. आता फ्रिक्वेन्सी डेन्सिटी कशी काढायची, तर फ्रिक्वेन्सी डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे क्लास फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय क्लास विड्थ. तुम्हाला जी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्याला काय करायचं आहे क्लास विड्थनं डिवाइड करायचं. आता पहिल्याची क्लास फ्रिक्वेन्सी किती 500 आणि क्लास विड्थ काय आहे 5. सो 500 डिवायडेड बाय 5 तर किती येणार आहे आन्सर 100. सो पहिल्याचा आन्सर काय आलं 100. आता दुसरं काय आहे 2100 डिवायडेड बाय 15. सो किती येते 140. दुसरं पुढचं काय आहे 2200 डिवायडेड बाय 10 दॅट इज 220. पुढच्याचं काय आहे 200 नंतर 80 आणि लास्ट काय आहे 10. हे सगळं काय आहे तुमची फ्रिक्वेन्सी डेन्सिटी. आता पुढची स्टेप काय आहे रे की तुम्हाला काय घ्यायचं आहे सेम क्लासेस एक्स ॲक्सिसवरती घ्यायचे आहेत, पण आता फ्रिक्वेन्सी घ्यायची का वाय ॲक्सिसवर नाही, घेताना काय घ्यायची फ्रिक्वेन्सी डेन्सिटी घ्यायची. मग आता एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करू आणि त्याच्यावर क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी डेन्सिटी घेऊ. बघा एक्स ॲक्सिसवरती काय घेतले क्लासेस कोणकोणते दिले आहेत 0 पासून 5 20 सगळ्यात शेवटी काय दिले 100. मग आता आपल्याला घेताना कसं घ्यावं लागतं इक्वल घ्यावं लागतं. ठीक आहे, मग आपण 10-10चा डिफरन्सनी क्लासेस घेऊ 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100. ठीक आहे, आता आपण काय करूयात फ्रिक्वेन्सी डेन्सिटी वाय ॲक्सिसवरती घ्यायची आहे. तर फ्रिक्वेन्सी डेन्सिटी हायेस्ट कोणती 220. मग डिफरन्स कितीचा घेऊया 20चा 20 40 60 80 100 120 140 160 180 200 आणि 220. ठीक आहे, आता पहिला क्लास कोणता आहे रे 0 to 5. आता इथं एक्स ॲक्सिसवरती 5 आहे का नाही आहे, तर 5 कुठे येतो रे 0 to हा 0 ओरिजिनला 0 to 10च्या मिडलला बरोबर काय येणार आहे 5. इथं 5 असणार आहे. मग आता आपण काय करूयात 0 to 5 फ्रिक्वेन्सी डेन्सिटी किती आहे रे 100. मग 0 to 5 काय करायचे आपल्याला 100चा बार काढायचा. ठीक आहे, नंतर 5 to 20 किती आहे 140. इथं 5 इथं 20 आहे तर त्याच्यामध्ये किती आहे 140. सो 140. ठीक आहे, नंतर काय आहे पहिल्यांदा काय आहे 0 to 5 इट्स 100. नंतर 5 पासून 20 पर्यंत 5 इथे आहे 20 इथे आहे तिथंपर्यंत किती आहे 140. नंतर 20 to 30ला आहे 220. 30 to 40ला आहे 200. नंतर 40 to 60ला आहे 80. नंतर 60 to 100ला आहे 10. तर हा झाला हिस्टोग्राम फॉर अनइक्वल क्लास विड्थ. एक्स ॲक्सिसवरती किती घेतलं रे ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 युनिट. ठीक आहे, ऑन वाय ॲक्सिसला 1 सेंटीमीटर किती घेतला रे 20. सो 20 युनिट. इथं युनिट दिलेलं नाही आहे की काय दिले बाबा, नुसते क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी दिली, पण कसली दिली बाबा रुपीजमध्ये दिलेली आहे किंवा नंबर दिला आहे किंवा प्लांट्स दिले. ठीक आहे, दिले नाही. मग ज्यावेळेस दिलेलं नसेल त्यावेळेस युनिट लिहायचं इथं. ठीक आहे, आता आपण पुढचं बघूयात. बघा हे ड्रॉ जर व्यवस्थित केलं तर हा तुम्हाला हिस्टोग्राम असा दिसणार आहे. ठीक आहे, आता पुढं आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन.
आता आपल्याला दोन टाइप्स बघायचे आहेत, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी कर्व. आपण हे 1 बाय 1 बघणार आहे की डिफरन्स काय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी कर्वमध्ये. बघा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे काय, पहिल्यांदा द फ्रिक्वेन्सीज ऑफ द क्लासेस आर प्लॉटेड बाय द डॉट्स अगेन द मिड पॉइंट्स ऑफ ईच क्लास. ॲडजस्टंट डॉट्स आर देन जॉईन बाय द स्ट्रेट लाईन. द रिझल्टिंग ग्राफ इज नोन ॲज द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. बघा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा ड्रॉ करायचा, पहिल्यांदा मिड व्हॅल्यू काढायच्या. मिड व्हॅल्यू कसे काढतात, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. मग तुम्हाला ह्या ज्या मिड व्हॅल्यूज आलेल्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्यात एक्स ॲक्सिसवरती आणि वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी घ्यायची. हे मिड व्हॅल्यूज तुम्ही घेणार आहेत आणि वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी घेणार आहे. आणि मग प्लॉट दी पॉईंट्स ऑन एक्स वाय प्लेन. तुम्हाला पॉईंट्स काय करायचे आहेत, एक्स वाय प्लेनवरती प्लॉट करायचे आहेत. आणि हे जर पॉईंट जर स्ट्रेट लाईननी जोडले, पट्टीने जोडले, तर त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. पण जर हेच पॉईंट जर तुम्ही ड्रॉ केली, मिड व्हॅल्यू घेतल्या एक्स ॲक्सिसवरती, फ्रिक्वेन्सी घेतली वाय ॲक्सिसवरती, पॉईंट प्लॉट केले, पण हे जर पॉईंट तुम्ही जोडताना असं स्मूथ कर्व, इथला जो पॉईंट स्टार्टिंग चालू झाला की जोपर्यंत शेवटचा पॉईंट येत नाही तोपर्यंत पेन्सिल किंवा पेन सोडायचं नाही, तर त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी कर्व. जर पॉईंट्स जर हाताने जोडले जर पॉईंट्स तुम्ही स्केलनी पट्टीने जोडले, स्ट्रेट लाईननी जोडले, तर त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आणि जर तुम्ही पॉईंट्स हे स्मूथ हँड किंवा स्मूथ कर्वने जोडले तर त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी कर्व. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल बघूयात. बघा एक्झाम्पल दिलेलं आहे, ड्रॉ द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फॉर फॉलोइंग डेटा. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनला पहिल्यांदा मिड व्हॅल्यू घ्यायच्यात, काढायच्यात आणि मिड व्हॅल्यू आणि फ्रिक्वेन्सी काय करायची, मिड व्हॅल्यू एक्स ॲक्सिसवरती घ्यायच्यात आणि फ्रिक्वेन्सी कुठं घ्यायची, वाय ॲक्सिसवरती. आता ह्या क्लासेस दिलेले आहेत आपल्याला, क्लासेसचे आपल्याला मिड व्हॅल्यू काढायच्यात. तर कशी काढायची मिड व्हॅल्यू, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. मग आपण काढूयात. बघा आता अप्पर लिमिट काय दिलेलं आहे, तर तुम्हाला अप्पर लिमिट दिलं आहे 3.5, लोअर लिमिट काय दिले 2.5. आता 2.5 टू 3.5 मधली आपल्याला मिड व्हॅल्यू पाहिजे आहे किती आहे. आता मग कशी काढायची, 3.5 प्लस 2.5 डिवायडेड बाय 2 किती येणार आहे 3. तर तुमची मिड व्हॅल्यू पहिल्या क्लासची झाली 3. नंतरची आहे 4.5 प्लस 3.5 डिवायडेड बाय 2. 4.5 प्लस 3.5 डिवायडेड बाय 2 व्हॅल्यू येते 4. आता 4.5 आता ऑब्झर्वेशननी पण बघा, 4.5 ते 5.5 मध्ये कोण येतंय, बरोबर मिडलला 5 येतोय. नंतर पुढं काय येते 6, नंतर 7 येतोय, नंतर 8, 9 आणि 10. ह्या झाल्या मिड व्हॅल्यूज. आता तुम्हाला मिड व्हॅल्यूज घ्यायच्यात एक्स ॲक्सिसवरती आणि फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे वाय ॲक्सिसवरती. ठीक आहे, चला मिड व्हॅल्यूज घेतल्या एक्स ॲक्सिसवरती आणि फ्रिक्वेन्सी घेतली वाय ॲक्सिसवरती. आता आपण हे पॉईंट्स प्लॉट करू, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती पॉईंट्स एक्स वाय प्लेनवरती आपण पॉईंट्स प्लॉट करू. आता पहिली मिड व्हॅल्यू किती आहे, 3 दिलेली. आपण काय केलं आहे की 3, 4, 5 मिड व्हॅल्यूज घ्यायच्यात. खरं 1 पासून घ्यायला पाहिजे होतं, पण एवढं डिस्टन्स पुरणार नाही म्हणून मी डायरेक्ट कुठून घेतले 3 पासून. मग इथं लाईन ब्रेक करायची. ज्यावेळेस असून मधूनच घेतो आपण पॉईंट्स, त्यावेळेस इथं लाईन काय करायची, ब्रेक करायची. म्हणजे काय होतं की याचा अर्थ होतो की ह्या 3च्या पुढं पण काहीतरी डिजिट्स आहेत. ठीक आहे, आता पहिली मिड व्हॅल्यू आहे 3. 3ला नंबर ऑफ प्लांट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आहे रे 4. फॉर 3 इट्स 4. मग पॉईंट प्लॉट केला. नंतर मिड व्हॅल्यू काय आहे 4. 4ला किती आहे फ्रिक्वेन्सी 6. 4ला किती आहे 6. ठीक आहे, नंतर 5ला किती आहे, 5ला आहे 10. ठीक आहे, नंतर 6ला किती आहे 26. मग 26. नंतर 6 झालं. 7ला किती आहे 24. 7ला 24. नंतर 8ला किती आहे 15. सो 8ला 15. 9ला किती आहे 9ला 10 आणि 10ला किती आहे 10ला पण 10ला आहे 5. ठीक आहे, आता हे पॉईंट्स ड्रॉ केले. जर हे पॉईंट्स बाय स्केल स्ट्रेट लाईन जोडले तर या पॉईंट्सला, या चार्टला म्हणायचं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हे झालं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता आपण फ्रिक्वेन्सी कर्व बघूयात की सेम फ्रिक्वेन्सी कर्वमध्ये पण काय घ्यायचे, मिड व्हॅल्यूज एक्स ॲक्सिसवरती, फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसवरती आणि पॉईंट्स प्लॉट करायचे. आता बघा फॉर मिड व्हॅल्यू 3 नंबर ऑफ प्लांट्स आपण आत्ताच पाहिलं किती होते, तर 4 होते. नंतर 4ला किती आहे 6 आहे. 5ला किती आहे 10 आहे. 6ला किती आहे 26. नंतर 7ला आहे 24. 8ला आहे 15. नंतर 9ला आहे 10 आणि 10ला आहे 5. आता हे जर पॉईंट स्मूथ कर्व कसे जोडायचे की स्टार्टपासून पॉईंट चालू केला की जोपर्यंत एंड होत नाही त्यावेळेस पेन किंवा पेन्सिल सोडायची नाही. ह्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी कर्व. आता बघा ॲक्युरेट जर
फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी कर्व काढला तर कसा दिसतो बघा. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हा तुम्ही ॲक्युरेट काढला की असा दिसणार आहे तुम्हाला, हे स्केलने जोडायचे. आणि फ्रिक्वेन्सी कर्व बघा, फ्रिक्वेन्सी कर्व काढला तर तुम्ही याला तो असा दिसणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यात शेवटचा टाईप बघायचा आहे, तो आहे ओगिव कर्व. आता ओगिव कर्वमध्ये दोन टाईप्स आहेत, एक आहे लेस दॅन ओगिव कर्व आणि दुसरा आहे मोर दॅन ओगिव कर्व. आपण पहिल्यांदा बघूया लेस दॅन ओगिव कर्व कसा ड्रॉ करायचा. आता लेस दॅन ओगिव कर्वला पहिली स्टेप आहे कॅल्क्युलेट LCF, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आपण अगोदर शिकलोय की कसं काढायचं लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, तर मी आता एक्झाम्पल्समध्ये सांगेल. ठीक आहे. दुसरी स्टेप आहे टेक अप्पर क्लास बाउंड्री ऑन एक्स ॲक्सिस अँड LCF ऑन वाय ॲक्सिस. अप्पर क्लास बाउंड्री म्हणजेच काय रे की अप्पर लिमिट. पण अप्पर लिमिट कोणाचं, जर क्लासेस एक्सक्लुझिव्ह असतील तर त्याला म्हणायचं अप्पर क्लास बाउंड्री. म्हणजे ह्याचा अर्थ काय की इन्क्लुझिव्ह क्लास असतील तर पहिला एक्सक्लुझिव्ह करून घ्यायचे आणि मग नंतर क्लास लिमिट्स अप्पर लिमिट अप्पर लिमिट हे एक्स ॲक्सिसवरती घ्यायचं आणि LCF काय घ्यायची, वाय ॲक्सिसवरती घ्यायची. आणि प्लॉट्स द पॉईंट्स ऑन XY प्लेन अँड जॉईन दिस पॉईंट्स बाय द स्मूथ कर्व. त्या डायग्रामला त्या चार्टला म्हणायचं आहे तुम्हाला लेस दॅन ओगिव कर्व. आता कसं काढायचं एक एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल दिलेलं आहे क्लासेस अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी आणि तुम्हाला ह्याचं लेस दॅन ओगिव कर्व काढायचं किंवा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढायचे. आता पहिली स्टेप काय, इफ द क्लासेस आर इन्क्लुझिव्ह देन कन्वर्ट इट इनटू एक्सक्लुझिव्ह. इन्क्लुझिव्ह असेल तर कन्वर्ट एक्सक्लुझिव्हमध्ये करून घ्यायचं, पण क्लासेस ऑलरेडी कशी आहेत तुमची एक्सक्लुझिव्ह फॉर्म, त्यामुळे कन्वर्ट करायची गरज नाही. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, लेस दॅन ओगिव कर्व काढायचे असेल तर क्लास लिमिट्स घ्यायचे आहेत, पण लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये कोणतं लिमिट घ्यायचं आहे, अप्पर क्लास लिमिट. तुमच्या क्लासचा अप्पर लिमिट घ्यायचा आहे एक्स ॲक्सिसवरती आणि फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस घ्यायची. प्लॉट द पॉईंट्स ऑन XY प्लेन अँड जॉईन दिस पॉईंट्स बाय द स्मूथ कर्व. काढूयात बघा आपण. आता पहिल्यांदा आपण LCF काढूयात. LCF कशी काढायची, आता अप्पर क्लास बाउंड्री कोणकोणते आहेत ते पाहूयात आपण. पहिल्यांदा आपल्याला हे एक्झाम्पल दिले, ही फ्रिक्वेन्सी, हे तुम्हाला क्लासेस दिलेत, ही फ्रिक्वेन्सी ऑलरेडी गिवन दिलेली आहे. आता अप्पर लिमिट कोणकोणते आहेत ह्याचं, ह्याचं अप्पर लिमिट काय आहे 10, ह्याचं काय आहे 20, ह्या क्लासचं काय आहे 30, ह्या क्लासचं 40, ह्या क्लासचं 50, हे अप्पर लिमिट झालं. आता LCF कशी काढायची, LCFला आपल्याला फ्रिक्वेन्सी लागते. मग कशी काढायची LCF, पहिली फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू जी असेल ती ॲज इट इज लिहायची. सो 4 ॲज इट इज. देन 4मध्ये दुसरी फ्रिक्वेन्सी ॲड करायची, 4 + 7 दॅट इज 11, देन 11 + 6 दॅट इज 17, 17 + 10 दॅट इज 27, 27 + 2 दॅट इज 29. हे झाली LCF. आता आपल्याला काय करायचं आहे, अप्पर क्लास लिमिट तुम्हाला एक्स ॲक्सिसवरती घ्यायचं आणि LCF ऑन वाय ॲक्सिसवरती घ्यायचं आहे. बघा अप्पर क्लास लिमिट कोणकोणते आहेत, 10, 20, 30, 40, 50 आणि 60 हे आपण एक्स ॲक्सिसवरती घेतले. आणि वाय ॲक्सिसवरती काय घ्यायची, LCF. LCFची हायेस्ट व्हॅल्यू कोणती आहे 29. सो 5चा डिफरन्स घेऊन फ्रिक्वेन्सी तुम्ही वाय ॲक्सिसवरती प्लॉट करा. 5, 10, 15, 20, 25, 30 आणि 35. आता पहिलं अप्पर लिमिट काय 10, 10ला LCF किती दिली रे 4, फॉर 10 इट्स 4 म्हणून हे पॉईंट प्लॉट केला आहे. नंतर फॉर अप्पर लिमिट 20 किती LCF 11, सो इथं 11 घेतला. नंतर फॉर 30 किती आहे LCF 17. नंतर फॉर 40 LCF किती 27 आणि नंतर फॉर 50 इट्स 29. ठीक आहे. तर हे पॉईंट्स ड्रॉ केले, प्लॉट केले. नंतर आता हे जे पॉईंट्स आहेत ते कसे जोडायचे, आपल्याला स्मूथ कर्व, पट्टीने स्केलनी जोडायचं नाही. कसं जोडायचं आहे, स्मूथ कर्वनी जोडायचं. तर ह्याला म्हणायचं लेस दॅन ओगिव कर्व. आता आपल्याला बघायची मोर दॅन ओगिव कर्व. आता मोर दॅन ओगिव कर्वमध्ये एकदम LCFच्या अपोजिट आहे की लेस दॅन ओगिव कर्वमध्ये काय काढत होतो LCF. आता इथं काय काढायचं MCF. जर MCF काढलं तर तुम्ही एक्स ॲक्सिसवरती घेताना घ्यायचं लोअर लिमिट. आपण लेस दॅन ओगिव कर्वला काय घेत होतो, इथं अप्पर लिमिट घेत होतो, पण मोर दॅनला काय घ्यायचं, इथं लोअर लिमिट घ्यायचं. आणि इथं घेताना काय घ्यायचं MCF. आपण लेस दॅन ओगिव कर्वला इथं अप्पर लिमिट घेत होतो आणि इथं मात्र काय घेत होतो LCF. ह्याच्या एकदम इथं अपोजिट जायचं. ठीक आहे. आता आपल्याला एक एक्झाम्पल आहे ते प्रिव्हियस घेतलेलं आहे मी. आता त्याचं आपण MCF काढायचं कसं ते पण पाहूयात. आता लोअर लिमिट तर माहिती आहेत कसे काढायचे, फक्त इथं गिवन दिलेले असतात ते फक्त आपल्याला लिहायचे. आता लोअर लिमिट कोणतं दिले, पहिलं 0,
इथं कोणतं लोअर लिमिट 10, इथं 20, इथं 30, इथं 40 हे लोअर लिमिट घेतले. आता MCF ही फ्रिक्वेन्सी ऑलरेडी गिवन दिलेली असते एक्झाम्पलमध्ये. मग आता MCF कसं काढायचं? LCFमध्ये काय करत होतं, पहिली व्हॅल्यू आहे तशी लिहित होतो, पण MCFमध्ये काय करायची, शेवटची व्हॅल्यू आहे तशी लिहायची. सो 2 ॲज इट इज, देन 2 + 10 दॅट इज 12, देन 12 + 6 दॅट इज 18, 18 + 7 दॅट इज 25, 25 + 4 दॅट इज 29. मग हे झालं तुमचं MCF. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, हे लोअर लिमिट जे आहेत काढलेले ते एक्स ॲक्सिसवरती घ्यायचे आहेत, MCF वाय ॲक्सिसवरती घ्यायची. प्लॉट द पॉईंट्स ऑन XY प्लेन अँड जॉईन दिस पॉईंट्स बाय द स्मूथ कर्व. ठीक आहे. आता बघा एक्झाम्पल, क्लासेस तुम्ही काय घेतलेत, लोअर लिमिट काय घेतलेत, एक्स ॲक्सिसवरती घेतलेत आणि इथे MCF काय घेतले, वाय ॲक्सिसवरती. आता पहिलं लोअर लिमिट काय आहे, 0. 0ला पहिलं MCF किती, 29. इथं 0 ओरिजिन, त्याला किती आहे, 29. सो इथं पॉईंट घेतला. फॉर 10 किती आहे, 25. सो 25. नंतर फॉर 20 किती आहे, 18. सो 18. नंतर फॉर 30 किती आहे, 30ला 12 आणि फॉर 40ला किती, 2. आता हे पॉईंट्स काय करायचे, तुम्हाला स्मूथ कर्वनी जोडायचे. तर ह्याला म्हणायचं मोर दॅन ओगिव कर्व. तुम्ही ॲक्युरेट जर ड्रॉ केलं तर ही डायग्राम तुम्हाला, हे चार्ट तुम्हाला ह्या असा दिसणार आहे. तर आज आपण काय काय पाहिलो, ग्राफ म्हणजे काय, ग्राफचे वेगवेगळे टाईप्स काय आहेत ते पाहिलेले आहेत. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरला काय पाहणार आहोत की मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी काय आणि डिफरंट मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी कोणकोणत्या आहेत. ठीक आहे. थँक्यू.